बापा तुझ्या सन्निधेक आमी ह्या संजेच्या वेळार आयले हांव तुवें आमकां येवंक फाव केलें तुका आमी अर्गां दिता बळशिता पळयतात तुका आमच्या मदेगात स्वागत म्हणटा आमी आसल्या जाग्यार तुजी उपस्थिती प्रसन्नता आमी आशेता आमचें मन आमचें काळी सुम्या तुजेर केंद्र कर दवरूंक कुमक कर तुज्या उतरांत शिकोवंक तुवें आमकां आपयलां तुनसूं आमकां शिकोवनसो जावन आसाय पळयतात तुका आमी स्वागत म्हणटा आमच्या काळजांत तूं आसाय वस्ती करताय ती मागणी दिवन आमकां तूं स्पश्ट तरान शिकोवनसो जावन आसाय उगडापण तुनसूं आमकां पाव करताय तुका आमी अर्गां दिता तुजें उतर बी जावन आनी उंडो जावन दिवन सुम्या आमकां तूं पोसताय त्या पासून तुका अर्गां दिता हो वेळ अमूल्य जावन आमी घेता सुम्या आनी उतरांत तूं आमकां शिकोवंक कुमक कर आमचें उणेंपण सुम्या तूं जाणाय पूण तुजें तें आमी संपूर्ण आसा क्रिस्त आमकां शिकोवनसो जावन आसा क्रिस्ताच्या जिवांत आमी जियेत आसतना देवा तूं आमकां दोदोस करताय त्या पासून तुका आमी अर्गां दिता ह्या वेळार विशेशरान मागता सुम्या आमी आसल्या जाग्यार आमचें केंद्र आमचें मन आमचें काळीज तुज्या वयर सुम्या केंद्र करीत दवरूंक तूं आमकां कुमक कर पळयतात तूं आमकां सलय म्हणून मागता सुम्या तुज्या उतरांत आमकां हर एकल्यांक बळवंत कर म्हणून मागता सुम्या मनीस उण्यांत न्ही पूण देवाच्या तोंडांत आमच्या हर एका उतरां मरिपात जियेता म्हूण तुवें सांगलां बापा तेंच आमचें अशें जावन आसा ह्या वेळार तूं आमकां सभा जावन सुम्या उतराचो लोक जावन तूं वाडय म्हणून मागता तुजो उतराचो मोग करचो लोक जावन सुम्या आमकां तूं तयार कर तुज्या उतराच्या उजवाडांत सदांच जिवनच्याक तें उतर घेवन एप्लाय करूंक सुम्या तूं आमकां साथ कर हो वेळ तुज्या हातान उपसून दिता म्हाका तुज्या हातान उपसून दिता कुर्साच्या सावळ्यांत तुज्या रक्ताचें कवरिंगांत आसून सुम्या तुज्या तें लिपोवन आसून तुमी उतर दिवंक आनी घेवंक आमकां साथ करून मागता तुज्या एकल्याच पुता जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान आमेन 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 ओके आमी शिकोवन आशिल्ल्या क्रिस्तस सक्कड क्रिस्तस सक्कडांतय क्रिस्तस सक्कडांक म्हणून ओके क्रायस्ट इज ऑल अँड इन ऑल ह्या मेन सब्जेक्टांत हांव सुमार सांगता आमी पळोवन आयल्या क्रिस्तसो जीव आमचे थंय आसले वरवीं त्या जिवांत आमकां जियोंक तसो पळयतात मग जीव दिवचो आत्मो आमकां साथ करता सो आत्म्याचें काम तें म्हणूनय आमी समजल्या क्रिस्त म्हणजे तें जियेता म्हणटा आसतना क्रिस्तसो आत्मो म्हणजे तें जियेता आनी त्या आत्म्याच्या उगडापणांत आमी आसून शिक्षण जावन आसा आनी तें आमच्या प्रायोगीक जिविताक तें एप्लाय करचें जावन आसा कोणा तें पूत आसा गे ताचें तें जीव आसा म्हणटा देवाचें उतर आनी जॉन 6:57 आमी पळयल्लें हांव कशें बापात हांव जियेता आनी तशें तूं म्हाका खाता तूं म्हजें तावन म्हजे वरवीं जियेतलो म्हणून तेंच एक मेन आमचें फावंडेशन जावन आसा आनी देखून गलेशियन बुकांत चॅप्टर 1 उगडापण 1:16 पॉल सांगता आनी चॅप्टर 2:20 हांव न्ही क्रिस्त म्हणजे तें जियेता पूण हांव कितें रगता मसान जियेता तें क्रिस्तान म्हाका दिल्ल्या बावडता वरवीं म्हज्या खातीर मोकर मरण पुनर्जीवन जालां पुताच्या बावडता वरवीं हांव जियेता म्हणून आनी तशेंच 4:19 गलेशियन्स 4:19 क्रिस्ताचें सारकें म्हजें तें दिसून येवचे पासत हांव प्रसूतपणाचें कश्ट सोंसता म्हणून इन अदर वर्ड्स कितें हांव शिकलां गे क्रिस्त तें जावन आसा गे तें कार्यरुपांत म्हजें तें जाय म्हणून वॉट आय एम इन क्रायस्ट इन द पोजिशन दॅट मे बी ट्रू इन माय प्रॅक्टिकल लायफ म्हज्या प्रॅक्टिकल जिवितांत कितें क्रिस्तान म्हाका दिलां गे त्या एका स्थानांत रावन हांवें जियोवचें पासून सो दॅट्स अवर डिझायर सो ह्या वेळार आमी पळोवन आसल्या पळयतात म्हाजी फळ ओके सो क्रिस्त तें जियोवचें क्रिस्त जिवितांत जियोवचें म्हणटा आसतना इट इज दी नेचर ऑफ गॉड देवाचो स्वभाव ते गुण सक्कड त्या जिवांत आटापून आसात सो वेन आय हॅव बीन बॉर्न ऑफ गॉड देवांत हांव जल्मलो म्हणटा आसतना देवाचो गुण म्हणजे थंय आत्म्या मरिपात आसूंक जाय आनी आयला तो आनी त्या जिवांत तावन ते गुण आमचे थंय दिसून येवचे सो पळयतात म्हाजें फळ आनी इंगड फळांय आमी पळयल्लें आनी विशेश तरान ही 9 फळ ओके एकच फळ 9 ताचे गुण ओके द फ्लेवर म्हणटा आमी द वन स्पिरीट होली स्पिरीट द फ्रूट ऑफ द स्पिरीट हॅज 9 कॅरेक्टरिस्टिक्स 9 कॅरेक्टर थंयसर आसात हे आमी पळयले आनी लास्ट 2 संगत्या थंयसर बाकी आशिल्ले पळोवंक तेंच आमी आज पळयतले आत्म्याचें फळ मोग संतोश समाधान सोंसणीकाय दयाळाय बरेपण विस्वासीपण बळेपण स्वादमन असले संगतीक नियमशास्त्र लागू जायना कित्याक म्हळ्यार नियमशास्त्रा वरवीं हें आमी
जोडून घेवंक जायना या एप्लाय करूंक जायना नियम शास्त्र हें आमचें तें आसा करूंक साध्य ना ओन्ली आत्म्यान हें करूंक शकता म्हणून आमी समजता. सो बळेपण आनी स्वादमान ऑर मीकनेस अँड सेल्फ कंट्रोल ही दोन संगती आमी आज पळयतले. सो बळेपण म्हणटा आसतना इंग्लिशान म्हणटा मीकनेस ऑर आनी कडेन ट्रान्सलेट केलां जंटलनेस म्हणून. हे सर गूण देवाचे पवित्रात्म्याचे गूण जावन आसात. गॉड इज हॅविंग दॅट कॅरेक्टर. क्रिस्तान ते गूण क्रिस्तान आयलो. हांव बळो आनी कलतो म्हणालो जेजू मॅथ्यू 11:29-30. म्हजे तावन शिका, म्हजें हाळू घेया, म्हजें वजें या झू घेया म्हणून सांगलें ताणें. टेक माय योक अपॉन यू. हें झू हाळू जावन आसा. कितें हाळू? तें बळेपण. आनी तशेंच आय एम मीक अँड हंबल तें कलतेपण. ओके आमी सोम्या तावन शिकता. ओके सोमी आमचें थंय आयलो म्हणटा आसतना दॅट नेचर इज कमींग. आतां तें डिफायन करचें जाल्यार वॉट इज मीकनेस तें ट्रान्सलेट केलां जंटलनेस म्हणून थोडे कडेन. सो मीकनेस अँड जंटलनेस आर मे बी आर पॅरलल. इवन ह्युमिलिटी तें सांगत आसता म्हणून पळयता कलतेपण. सो ट्रान्सलेट करतना सौम्यते, नम्रते, मृदुत्व, साधुत्व, सात्विक स्वभाव, लन्विकाय, सौम्य स्वभाव हें सर त्या एका उतरांत त्या मीकनेस म्हणल्यार त्या शब्दांत तें आटोपून आसा. सो मीकनेस इन द वर्ल्ड इट इज अ वीकनेस म्हणटात. ह्या संवसाराचो लोक मीक म्हणटा आसतना तें अस्कत गाय म्हणून चिंतात. बट एक्चुअली इट इज अ स्ट्रेंथ. कितें आमी पळयता देवाच्या उतरांत मीकनेस इज अ ग्रेट स्ट्रेंथ. रेस्ट्रेंट कपल्ड विथ स्ट्रेंथ अँड करेज म्हणटा. ओके दर इज इनर स्ट्रेंथ वेन अ पर्सन इज मीक अँड जंटल. ओके ताचे तें जेजू तें हे दोनी गूण आसले. कितें तो कितलो बळो आनी कलतो जावन आसलो. एट द सेम टायम ही वॉज सो मच एंग्री अगेन्स्ट इवील. कितें खोटेपण आसा की ताचे विरोध तो तितलो स्ट्रॉंग जावन आसलो. आमकां कळीत आसा केदळ तो त्या टेंपलाक आयलो. थंयसर सक्कड वायट घडतलें. दे वर सेलिंग अँड बायींग. ताणें थंयसर स्टर्न जावन तांकां सक्कडांक दांडयलें म्हणून पळयता हांव. म्हजें बापाचें घर मागण्याचें घर तुमी सोऱ्यांचें बुयार केलां म्हणून. दॅट मिन्स द मीक पर्सन वील बी सो मच टफ अगेन्स्ट इवील. खोटेपण जाता आसतना तें टॉलरेट करूंक जायना. इट हॅज टू बी करेक्टेड. थंयसर तें सारकें करचें ती एक गूण जावन आसा. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ मीकनेस. सो गूड एट डिलींग वीथ पीपल एट द सेम टायम सो टफ अगेन्स्ट इवील. ओके त्या प्रमाणे आमी समजता इट इज अ स्ट्रॉंग इनर स्ट्रेंथ. भितर आमकां तितलें एक बोल्ड तें एक मीकनेस या जंटलनेस तो बळेपण आमचें थंय आसतना तें दिसून येता. इट्स एटिट्यूड. अगेन हे सर गूण एटिट्यूड आमी पळयता. ओके ते मनोभाव जावन आसात. आनी पळयता तो मात्र तें आमचें थंय हाडूंक शकता. ओके जंटलनेस अँड मीकनेस गो टुगेदर. सो वी आर मीक अँड जंटल. आनी कोण चड अथॉरिटींत आसतात अधिकारांत तांकां चड मीकनेस आसल्यार अधिकार चलोवंक सुलभ जाता. डोंट हॅव टू शाउट एट पीपल. ओके जाणा कडेन शाउट करची गरज पडना. बिकॉज दॅट कॅरेक्टर इट सेल्फ गिव्स रेस्पेक्ट. तो एक गूण आसता आसतना थंयसर गौरव येता म्हणून पळयता. ओके मॅथ्यू 11:29-30 जीजस सेड लर्न फ्रॉम मी. म्हजे तावन तुमी शिका म्हणून. सो ह्यो 5 संगत्यो पयलीं आमी पळयले. वी लर्न फ्रॉम हिम. ओके ह्या देवातावन आमी घेता. सो हाव डू यू एप्लाय ऑल दीस फ्रूट. फर्स्ट थिंग आमी समजता हे देवा थंय बरोवन आसात. आत्म्या थंय बरोवन आसात. इट्स द गॉड्स नेचर. ओके नंबर 1. नंबर 2 आमी ते ताचे तावन घेता. बॉर्न अगेन ही इम्पार्ट्स देम टू अस देन वी हॅव टू ग्रो. सो सेकंड इज आमी बवरतान ते गूण देवा तावन आत्म्या तावन घेता. ओके जेजून सांगलें म्हजे तावन शिका. जेजून सांगलें म्हजें समाधान दिता. जेजून सांगलें म्हजो संतोश दिता. मोग एवरीथींग इट कम्स फ्रॉम हिम. ओके ताचे तावन आमी बवरतान घेता. सो नंबर 3 इज आमी थंयसर ग्रो जाता. ओके वी ग्रो विदीन विथ दीस कॅरेक्टर. आमचे भितरल्या मनशां थंय आनी आमच्या प्राणांत सो एप्लाय करूंक साद जाता. सो इन आवर सोल ऑल्सो वी ब्रिंग दॅट कॅरेक्टर. ओके वी ग्रो थ्रू आवर रिलेशनशीप विथ द होली स्पिरीट. पवित्रात्म्या सांगता असलें लक्षला त्या एका न्यूनतेंत आसून आमी त्या गुणांत वाडटा. सो नंबर 3 इज ग्रोईंग. सो नंबर 4 इज वी हॅव दीस फ्रूट ऑपरेटींग विथ वन एनदर. एकामेका सांगता तो गूण आमी शेअर करता. ह्या सांगता आसून तो आमी वाडटा. ओके इन दीस कॅरेक्टर. सो नंबर 5 इज वील स्टार्ट मिनिस्ट्रींग. आमी सेवा करूंक ह्या गुणांत आसून मात्र साध्य म्हणून आमी समजता. या वी हॅव टू डू द मिनिस्ट्री हॅविंग दीज कॅरेक्टर्स. हे गूण आमचे थंय आसून आमी सेवा करची जावन आसा. सो थोडी वचनां आमी पळोवची जाल्यार जंटलनेसा विशयंत या मेनली मीकनेसा विशयंत. ओके
अपोस्तल पाऊल सांगता ओके तुम्ही बोळी आनी कल्ती जावन आसूंक जाय. एफिशियन्स 4 आसा आमकां कळीत तशें उतर एफिशियन्स 4:1 and 2 केदाळे तुमी बोळी आनी कल्ती जावन ओके एकामेकाचें चड उणें सुदारसन व्हरा कित्याक तुमी योग्य जाल्ली जिणी जिवनचे पसून. एफिशियन्स chapter 4 and verse 1 and 2 we read that okay as called people. त्या पासून सुम्या खातीर बंदी बंद जावन आसलो. हांव तुमचे लागीं हे फ्री प्रार्थीता तुमची जिणी देवान दिल्ल्या आपोण्याक फावो जाल्ली जावं ती आपोण्याक फावो जाल्ली जावं म्हळ्यार सदांच लन्वीक बोळी आनी सोशणीक जावन चला एकामेकाचें चडणें मोगान सुदारसन व्हरा. सो द प्रायोरिटी इज हंबल अँड मीक या जंटल ओके लन्वीक आनी बोळी जावन चलचें. एफिशियन्स 4:2 तें आमी वाचता ओके. सो तशेंच आमी वाचता जेम्स 1:21 ओके देवाचें उतर घेता आसतना बोळेपणान या कलतेपणान तें घेया म्हणून. ऑलवेज रिसीव द इनप्लांटेड वर्ड ऑफ गॉड विथ मेकनेस ओके जेम्स 1:21. सो मेकनेस इज द कॅरेक्टर टू हेल्प अस टू अप्लाय द वर्ड. देवाचें उतर अप्लाय करूंक घेवंक विधेय जावंक तें बोळेपणाचें काळीज पळयतात आमकां देव म्हणून चलून जावन आसा. जेम्स 1:21 आसा तें. तशेंच जेम्स 3:13 सांगता जाकोबाचो बूक जेम्स 3:13. सो इफ यू आर मॅच्युअर कोण एकलो जाणटो जाता गे ताचे थंय हो गूण आसा. जो कोण तुमचे मदें जाणटो आसा जेम्स 3:13 जो कोण तुमचे मदें जाणटो आनी प्रवीण जावन आसा या बुद्धवन जावन आसा या वाडलो जावन आसा तो बोळेपणान आनी जाणवायेन आपल्यो कर्ण करता म्हूण बऱ्या देखीन रुजू करूं ओके विथ मीकनेस. इफ ही इज ए वायस पर्सन ओके ग्रोन अप पर्सन कोण मॅच्युअर जाता गे ताचे थंय हें बळेपणान तो आपलें काम करून दी आनी तें दाखोवन दिवं दी म्हणून. सो मीकनेस इज द ग्रोथ ओके इन अवर कॅरेक्टर ओके जेम्स 3:13 आमी पळयता ओके. तशेंच एकामेका थंय आमी जियेत आसतना हाव डू यू करेक्ट वन अनदर. गलेशियन्स 6:1 बरयलां तें पयलीं आमी पळयलें. गलेशियन्स 6:1 एकाक सुखी जाता आसतना सोमा करचें कशें म्हणून तेंचो बरयलां. गलेशियन्स 6:1 भाव भयणीनो कोण एकलो कांय सूख आदरतना संपटच जाल्यार तुमी आत्मीक स्वभावाची म्हळ्यार तुमी ग्रो जाल्ली तुमी जाणटी इफ यू आर मॅच्युअर पर्सन हळवायेन ताका बूद सांगची. हांगा हळवायेन म्हणून बरयलां. हळवायेन म्हळ्यार जंटली अशें म्हळ्यार विथ मेकनेस ओके ऑलवेज टेल विथ जंटलनेस मेकनेस ताका तुमी बूद सांगूंक जाय. सांगत आस तुकाय तसली ताळणी येन अशें तुजे वयर तुवें दोळो दुवरसो गरज ओके. दिस इज ए स्पिरिच्युअल प्रिंसिपल. पयलीं हांवें सांगलां मस्त बरें आमी आयकलां देवाच्या उतरांत ह्या मॅसेजांनी. वेन एवर वी करेक्ट समबडी द 100% possibility is that the same kind of problem will come to us in temptation. केदाळ हेरांक आमी सारकें करूंक येता या बूद सांगता तीस बूद बाळ आमकां गरजेची म्हणून आमी समजूंक जाय. सो एकलो सेवक सांगतलो वेन एवर यू करेक्ट समबडी थिंक दॅट यू हॅव डन दॅट मिस्टेक अँड करेक्ट. तूं कोणायक सोमा करूंक येता जाल्यार तुवेंय तसलें ती एक चूक केल्या म्हणून चिंतून ताका तूं सोमा कर कित्याक तुका तरी तळणी येवंक साद आसा. सो दॅट इज द very important understanding that हळवायेन तूं कर कित्याक तुका तशें जावचें साद आसा ओके. सो दॅट इज गलेशियन्स 6:1. सो मुखार आमी पळयता 2 Timothy 2:24-25 ती जंटलनेस वेन एवर इन करेक्टिंग. 2 Timothy 2:24 आनी 25 वाचनांतले वडणी तुमी नोट करून दवर न्हू मागीर तुमी पळयात. 2 Timothy 2:24-25 ओके. तशेंच टायटस 3:1 and 2 ती आसा अबाउट द servants of God. They should be always having this character of meekness with all people okay. Titus 3:1 and 2 वाचन जाल्यार okay it is talking about I think जाणटे जावन आसलेंच्या विशयान बरयता तो Titus 3:1 and 2 ओके. Titus 3:1 and 2 वाचन सरकाराक आनी अधिकाऱ्यांक काल रावचो आनी तांकां विधेय जावचो तांचो कायदो म्हणून ताच्या लोकांक तुज्या लोकांक उडास कर ओके. टायटस पावल बरयता टायटसाक कितें तुवें शिकयचें म्हणून कितें शिकय जाय तुमचो कायदो लोकांक उडास कर कितें सगळ्यांक काल जावन जियेचें कसल्याय बरें कामाक हात दिवंक तांणी काबूल आसत जाय म्हणून तांकां सांग. आनी वर्स 2 सांगता टायटस 3:2 कोणाय विशयान तूं वायट उलयनासतना नासतना कोणाय लागीं झगडें करिनासतना सक्ता लागीं सादेपणान आनी बऱ्या मनान चलोवंक तांकां सत्राय सांग. इज नॉट ओन्ली टॉकिंग अबाउट द चर्च पीपल बायलां सांगताय
कोणाय लागी झगडें करिनासतना. सो गॉड्स पीपल विल नॉट क्वारल. सक्त सांगता सादेपणान आनी बऱ्या मनान, विथ जंटलनेस ऑर मेकनेस अँड विथ गुड माइंड. ओके, बऱ्या मनान चलोवंक सत्राय सांग. ओके, दीज आर द very important practical applications. पळयतात मेमोरी फात आमी हे आमी करूंक जाय. सकट जर लोकां सांगता म्हण सांगता, नॉट जस्ट within the church, with all the people. सरकाराक, अधिकाऱ्यांक तशें म्हणटा आसतना with everybody. Okay, we are called to live with meekness or gentleness. So gentleman म्हणून आमी संवसारांत आयकता. Actually the gentleman is not one who is wearing perfect dress. कोण बरें ड्रेस घालता तो न्ही. Gentleman is the one who is having this character. हो gentle स्वभाव, ओके, नम्रतीय स्वभाव तो आसल्या ग्राहकाक इज कॉल्ड ए जेंटल पर्सन. ओके, जेंटलमॅन म्हणून. सो तशेंच आमी हेरां सांगता कशें आसूंक जाय संवसाराच्या लोकांक सांगता विथ मेकनेस. ओके, दॅट इज द बेस्ट कॅरेक्टर टू हॅव. इट्स अ ब्युटिफूल लायफ टू लिव. ओके, तशें आसता आसतना एक बारी संतोशान ददोसकायेचें जिवीत तें जावन आसता. 1 Peter 3:15 पेद्रू सांगता आमकां कशें तुमी तुमचे कडेन आशिल्ल्या बरवशाक या तुमचे कडेन स्वार्थ दिवच्या विशयांत तुमचो असलो बरवसो कसो म्हणून जबाब दिसतना या कोणी तुमकां सवालां विचारतना तुमच्या वाडता विशयांत, जेजू विशयांत, स्वार्थ विशयांत कशें सांगूंक जाय. क्रिस्ताक स्वामी म्हणून तुमच्या अंतस्करणांत फस्ट वळखून घेवचें. या आमी क्रिस्त ते प्रत्येक जावन आशिल्ल्यानी सॅंक्टिफाय द लॉर्ड इन युअर हार्ट्स. ओके, 1 Peter 3:15 तुमचे ते आशिल्ल्या भरोशाचें कारण विसरतल्या हर एकल्याक जाप दिवंक तुमी सदांच तयार आसूंक जाय. एवरी टायम बी रेडी टू गिव एन आन्सर. तरी पूण हें काम नम्रतेन आनी मर्याद दिवन करा. डू इट विथ द ह्युमिलिटी ऑर मेकनेस अँड फियर. फियर म्हणून बरयलां इंग्लिशान, ऑर फियर ऑफ गॉड. मर्यादेन म्हणटा आसतना देव भिरांतीन करा म्हणून. ओके, so 1 Peter 3:15 is a powerful word. Okay, meekness and fear of the Lord. देव भिरांतीन आनी त्या एका नम्रतेन तुमचे थंय आशिल्ल्या त्या एका भरोशाक कारण कितें म्हणून सांगूंक जाय म्हणून. सो वी नो वी गेट लॉट ऑफ कॉन्वर्सेशन्स संवसारांत जाता मस्त पेटी. ओके, हाऊ डू वी आन्सर, आमी कशें जाप दिता. सो दॅट इज द स्पिरीट ऑफ गॉड डुईंग इन अस. आमचे थंय पळयत हें काम करचो जावन आसा. सो मुखार थंयसर 2 Corinthians 10:1 ती पावल सांगता. आमी पळोवंक दिसतलें व्हडलें, यू कॅन नोट डावन. 2 Corinthians 10:1 पावल सांगता हांव कोरिंथकारां थंय उलयता आसतना क्रिस्ताच्या नम्रतेन आनी क्रिस्ताच्या त्या एका बळेपणान तुमकां बरयता म्हूण तो सांगता. आय रायट विथ द मेकनेस अँड जेंटलनेस ऑफ क्रायस्ट जीसस टू यू. ओके, सो वेन एवर पावल इज एड्रेसिंग, ओके, इन हिज लेटर्स ऑल्सो ही ऑलवेज एड्रेसीस विथ दीस कॅरेक्टर, या मेकनेसान, या त्या एका नम्रतेन तुमकां बरयता म्हणटा तो. ओके, तशेंच आमी मुखार पळोवचें जाल्यार हाऊ वॉज पावल लिवींग विथ दोज पीपल. ताणें सेवा करता आसतना दीस वॉज ए मेजर कॅरेक्टर पावल्स लायफ. पावलाच्या जिवितांत हें एक बळेपण विशेश तरेन आमकां दिसून येता. ओके, आमी वाचया 1 Thessalonians chapter 2 आसा तें 1 Thessalonians chapter 2 verse 7 आमी वाचचें जाल्यार और 6 हें फूल चॅप्टरान तो बरयता हांवें कशें तुमचे मदें गात सेवा केली, कसो वावर केलो. थेसलोनिकान पावलाचो वावर चॅप्टर 2 तें 1 आसा थंयसर. ओके, ओके, वर्स 5 वाचता हांव. 2 Thessalonians 2:5 खंयच्याय वेळार आमी तोंडा पुरतें उलयल्लें ना वा ग्रेस्त जावचे उपाय आमी सोदलेलोय ना, पूण म्हूण तुमी जाणात देव सकासक्स. पावल म्हणटा कशें आमी त्याग करून सेवा केली. पयशांची आमकां कांय आशा नासली. आमी म्हणटा आसतना कोण पावल आसलो थंयसर तें लेटर बरयलें. पावल, सायलस आनी तिमोथी हे ते एक जण मेळून हें लेटर बरयतात. ओके, फ्रॉम देम आनी देखून थेसलोनिच्या सभेकारांक बरयतना आमी म्हणटा तो आमी हें कांय तुमकां आशेवनात. न्ही जावन क्रिस्ताच्या धर्मदुतांक फावो जाल्ली मान मर्यादा आमकां मेळ्ळा जाय म्हणून आमी रावया तें. तरी मनशां तावन, तुमचे तावन जावं हेरां तावन जावन आमी होगलीक सोदली ना. सर, वी नेवर डिजायर्ड. ओके, होगलीक सोदली ना, पूण आपल्या भुरग्यांक वर्स 7 पानो दिवन पोशण करतल्या आवय बरी आमी बळे जावन तुमचे मदें आशिल्ल्या. ओके, सेज वी वर विथ यू विथ ऑल मेकनेस. नर्सिंग ए चायल्ड, ल्हान भुरग्यांक कशें नर्सिंग करतात या पानो दिवन वाडटात त्या प्रमाणे आमी तुमचे मदें आशिल्ल्या. आनी वर्स 8 इतली मोगाचे तुमी आमकां जाल्यात की तुमच्या मोगा खातीर आमी तुमकां देवाचे स्वार्थ मात्र न्ही आमचो जीव लेगून वांटून दिवंक आयत्य जाल्या.
सो द पावल इज टेलिंग अबाउट इज नेचर ऑफ मिनिस्ट्री. ताची सेवा करता आसतना ताणें त्या प्रमाणे त्याग केले म्हणून. आनी एस्पेशली द वर्ड वर्स 7 आमी बोळेपणान तुमचे मदें सेवा केली. सो दीस इज अ ब्युटिफूल कॅरेक्टर. ओके, देखून आमी समजता बरे तरेन आमी बळेपणान आसूंक जाय. एफिशियन्स 4:32 कशें उलोवंक जाय म्हणून आमकां कळीत आसा तें वचन विथ जंटलनेस, ऑलवेज स्पीक विथ जंटलनेस. ओके, एफिशियन्स 4:32 आसा. सो ऑल दीस कॅरेक्टर्स आमचे थंय सोडोन दी म्हणून आमची आशा जावन आसा न्ही. स्ट्रेंथ ऑफ मीकनेस. ओके, हें बळेपणाचें एक सकत आमी हांगा पळयता. आनी मॅथ्यू चॅप्टर 5:5 सांगता. मॅथ्यू 5:5 कोण बागी जावन आसात, कोण बळे आनी कलते ते बागी, कित्याक ते संवसाराचे दायज जातले. ओके, दे शॅल इनहेरिट अर्थ. मॅथ्यू 5:5 तांचं साम 37:11 आसा. ब्लेसडनेस ऑफ द मेक पर्सन, ही वील इनहेरिट अर्थ. तो संवसाराक दायज जातलो म्हणटा आसतना ओके ओके यू विल बी इनहेरिटिंग द अर्थ. इट डजंट मीन यू विल गेट द अर्थली पोसेशन. ओके, कितें संवसारात तुका आशिर्वाद जावन आसा की तें बळेपणान आसल्यांक देव फावो करता म्हणून तसो अर्थ जावन आसा. यू विल इनहेरिट अर्थ मीन्स इट्स नॉट अर्थली possession, it's mainly the satisfaction or the fullness, abundance. Krista te asle abundance. Okay, the spiritual blessing that will make you always blessed when you are a meek person. Meekness and asilya त्याका बळेपण and asilya वरती एक ददस काय तो फावो करता म्हणून आमी समजता. सो बेस्ट एक्झाम्पल पळोवचें जाल्यार आमकां कळीत आसा बायबलांत द मीकेस्ट पर्सन कोण जावन आसलो. Okay, among the men it is said it is about Moses. आमकां इलस्ट्रेशन पळोवचें जाल्यार मोइजे विशयान आमकां कळीत आसा. पयलीं आमी वाचलां नंबर्स बुक चॅप्टर 12 आसा. आमी वाचचे चॅप्टर 1 to 8 म्हणसर थंयसर एक गडबड जाता. कितें गडबड? मिरियम आनी आरन एंड मिरियम स्पीक अगेन्स्ट मोसेस. मोइजे विरोध उलयत आसतना नंबर्स 12:3 अशें बरोवन आसा. ओके, सो मोइजे विरोध ती उलयत आसतना देव मोइजे लागीं मात्र उलयता की आमचे कडेन उलयना गे म्हणून ताणें त्या प्रमाणे सांगता आसतना थंयसर बरयलां मोसेस डीड नॉट स्पीक एनीथिंग बट इट इज रिटन. कोणें सांगलें तें? देवान साक्ष दिली ती. पूण मोइजे सर मनशापरास कलतो आसलो. सगळ्या संवसारार भोव कलतो मनीस. हांगा कलतो म्हणून ट्रान्सलेट केलां. इन इंग्लीश इट इज मीकनेस. Moses was the meekest person on the face of the earth. Whole संसारार तो meek जावन आसलो. And it is written when केरळा बरयलां थंयसर झगड्यान जाता आसतना. What it shows is when a person is meek he doesn't have to defend himself. God will defend him. देव ताका डिफेंड करता म्हणून पळयता मुखार. ओके, वर्स 4 आसा थंयसर देवान कशें मोइजेक प्रोटेक्ट केलें. सो हांव मोइजेचें जिवीत आमी स्टडी करचें जाल्यार आमकां कळीत आसा. तो 40 वर्सांचो प्राय जाता आसतना इजिप्टांत बंदीत आशिल्ल्या ताच्या कांश लोकांक सोडयचे म्हणून मोइजेन कितें केलें? ओके, तो भायर आयलो, पळयलें तांचें जावचें परत दसवाट पळयत आसतना ही किल्ड ए इजिप्शियन. एका इजिप्त घराक अन्याय पळोवन ताका ताणें जोशी मारलें. बट दॅट वॉज इन हिज ओन स्ट्रेंथ. ताच्यात संत सक्तीन केल्लें ताणें. मागीर थंय जावन तो दवलो. खंय दवलो? मिडियनाक दवलो. आनी पळयता 40 years ही वॉज इन द विल्डरनेस इन मिडियन. ओके, तसो फादर इन लॉ आसलो ताचे ते एक बोकरे पुसून आसलो. आनी दॅट इज द पिरियड ऑफ 40 years वेन मोसेस वॉज प्रिपेर्ड बाय गॉड. देवान मोइजेक तयार केलें. कितें तयार केलें? तुजी संत सकत घेवन तुवें इस्रायलाक सोडूंक जायना. ओके, एट द एज ऑफ 40 थंयसर आसतना ताच्या सक्तीन तो करता आसलो. ओके, ही वॉज द प्रिन्स इन इजिप्ट. ताच्या सक्तीन करची देवाची मांडावळ न्हय जावन आसली. देवाची खुशी न्हय जावन आसली. देखून ताका 40 वर्सां ही हॅड टू गो टू विल्डरनेस इन मिडियन. 40 वर्सां थंयसर ताची आसली सकत पुरा माजून गेली. ओके, ही लॉस्ट ऑल हिज स्ट्रेंथ, सेल्फ कॉन्फिडन्स वॉट ही हॅड इन हिज ओन एबिलिटी. तें पुरो नास उणें जावन झिरो जावन खाली जावन देवान ताका तयार केलें. सो आफ्टर 40 years ही बिकेम सो मीक, सो जंटल. केदळा देवा थंय तो आयिल्ल्या तेळा देव ताका भेटल्या उपरांत तें पुरो तयार जालें. मागीर देवान ताका तयार केलें ती 40 वर्सां. देन ही वॉज रेडी ऑर फिट टू गो बॅक टू इजिप्ट टू डेलिव्हर हिज पीपल. देवान ताका त्या प्रमाणे 40 वर्सां उपरांत 80 years जाता आसतना इजिप्टाक धाडलें. थंय तावन ताका सुटका दिवन. सो वॉट यू सी इज this character is being built up by the Holy Spirit and it takes a time. Process is जायचे हातूंत वेळ काण घेता म्हणून समजता. ओके, Isaiah 40, one who waits upon the Lord, who faints, he will be strengthened, renewed. कशें? आपणाचे संत सकत खाली करता आसतना. ओके, आमी आमचे थंय आशिल्ली सक्तेर वंदून नासतना
देवाच्या सक्तेर वंदूंचे जावन आसा. When you wait upon the Lord, it is the renewal of the strength of God in us. The meekness of the character will come. थंयसर तें बळेपण आनी कलतेपण थंयसर तो बिल्डअप करता. सो दॅट्स हाव वी लर्न. अनेक इलस्ट्रेशन पळोवनचें जाल्यार एग्जाम्पल ऑफ डेवीड. दावीद राय देवाचे रथ वंदून आसलो. देवाचे रथ बळानंत काम करीत आसलो. सोम्याच्या देवाच्या काळजा सांगडो मनीस तो. पूण बट ही फेल डावन इन sin. पत्कांचो पडलो म्हणून पळयता. ओके, एट अ टायम वेन ही शूड हॅव बीन गोईंग फॉर वॉर. जुदाक वचचें आसलें, जुदाक वचे बदलाक घरा रावलो तो. एंड ही फेल इन टू टेम्पटेशन. ओके, आनी पत्तक जाल्या उपरांत 1 वर्सा उपरांत नातन प्रवादी येवन ताका सांगता आसतना त्या वेळार ताका कळ्ळें ताची स्थिती कितें गे म्हणून. सो दॅट क्रायसीस तशें जातना ताच्या काळजांत ब्रोकननेस आयलें आमी पळयता. सो ही वॉज ब्रोकन completely. Psalm 51 तो बरयता. ओके, मोडलेलें काळीज. ओके, सो ए ब्रोकन एंड कंट्राइट स्पिरिट लॉर्ड यू विल नॉट डिस्पाइज. Psalm 51:17 आसा तें. सो वॉट हॅज हॅपन्ड टू दावीद रायक आपणाची सकत झिरो जायची पडली. ही लॉस्ट. ओके, एवरीथिंग ही एम्प्टीड हिमसेल्फ एंड सरेंडर टू गॉड. देवाक ताणें संपूर्ण ओपसून दिलें आनी देवान ताका बळवंत केलें म्हणून पळयता. ही कूड बिकम रेस्टोर्ड ओनली बिकॉज ऑफ his brokenness, broken spirit, broken heart, contriteness. सकट जावन ताका देवाची सकत मेळ्ळी. So meekness is only for those who are broken inside and God gives the strength by the spirit. आत्म्याच्या बळान ती सकत ताणें दिवची जावन आसा. नॅचरल मॅन इज नॉट ए मीक पर्सन. संवसाराचो लोक पळोवचे जाल्यार कोणी कलतेपणान आसना, सकट अहंकारान भरून आसले लोक जावन आसात. पूण क्रिस्त ते मात्र आमी ह्या एका गुणाक येवंक शकता. सो मोइजेक देवान तयार केलें थ्रू दॅट प्रोसेस ऑफ 40 years. आनी दावीद रायक देवान तयार केलें बिकॉज ऑफ ए क्रायसीस. ओके, थंय ताच्या एक क्रायसीस सिट्युएशन आयलें आनी तो बळेपणाक येवंक साथ जालें आनी ही वॉज रेस्टोर्ड. सो अशें आमी बळेपणा विशीं शिकता आसतना मेनी थिंग्स वी कॅन लर्न इन अवर ओन लायफ. पळयतात आमकां हे गूण आमकां देव दी. हें बळेपण आसता आसतना कितें जाता. 1 Peter 2:23 नो रिटालिएशन. आमी मैजेनी रिटालिएट करूं ना. ते दीस ओके मैजेक आरोन आनी मिरियम विरोध उलयता आसतना दे केप्ट क्वायट. ही केप्ट क्वायट. ही डीड नॉट स्पीक. ओके, बळेपण असले मनीस पाठी आपणाक डिफेंड करची गरज पडना. देवच ताका डिफेंड करता. सो 1 Peter 2:23 आमी वाचता. 1 Peter 2:23 ताका हेजेच विशयांत ताका सवल्या वेळार ताणें पाटी सवलें ना. ताका कश्ट येतना ताणें पाटी बेस्टायलें ना. बगार नीती प्रकार झडती करतल्या जतनेक आपणाकच ताणें ओपून दिलें. ओके, इट डीड नॉट रिटालिएट. पाटी सवलें ना, पाटी सवलें ना, पाटी उलयलें ना. बगार नीती प्रकार झडती करतल्याच्या जतनेक आपणाकच ताणें ओपून दिलो. दॅट इज द एक्झाम्पल वी टेक. क्रिस्तान कशें केलें तशेंच. यू डोंट हॅव टू रिटालिएट. यू डोंट हॅव टू डिफेंड युअर सेल्फ. ओके, गॉड विल कम टू युअर डिफेन्स. आमच्या डिफेन्साक आमच्या पाठतीन देव खंडिसावन येता म्हणून समजता. सो दिस इज मच मोर वी कॅन लर्न. ह्या मीकनेसा विशयान, त्या जंटलनेसा विशयान आनी मस्त आमी समजूंक शकता. आनी एक उडास उडोवंक जाय. मीकनेस मिन्स, जंटलनेस मिन्स इट इज द सॉफ्टनेस. मृदू स्वभाव म्हणटा. ओके, जंटली हँडल म्हणटा हांव थोडे फावटी. ओके, एक ग्लासाचे आयदन, ग्लासाचे आयटम थोडे फावटी पार्सल जावन येता आसतना ओके दे वील पुट इन ए बॉक्स एंड दे वील रायट देर हँडल जंटली म्हणून बरयतात. ओके, सो मृदुವಾಗಿ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಪುಟೋನ್ येता म्हणून. ओके, दॅट्स द सेम मिनींग जंटल पर्सन. ओके, त्या प्रमाणे आमी जंटल जावन आसूंक देव आमकां सदां साथ करून दी. हो गूण आमचे थंय सोडून दी. ओके, सो मे वी ग्रो इन द कॅरेक्टर ऑफ जंटलनेस. सो नेक्स्ट वील सी द सेल्फ कंट्रोल. ओके, गलेशियन्स 5:23 आसा. ओके, बळेपण जाल्या उपरांत स्वदमन म्हणून बरयलां. ओके, ह्या स्वदमना विशयांत कन्नडान बरोवचें जाल्यार समे दमे म्हणून बरयलां. एक्चुली दॅट इज अ कॅरेक्टर कॉल्ड स्वनियंत्रण म्हणून ट्रान्सलेट जायचें आसलें. ओके, स्वनियंत्रण शमे दमे स्वदमन म्हणून दमन ಮಾಡೋದು. ओके, एक्चुअल ट्रान्सलेशन शूड बी स्वनियंत्रण. ओके, आमकांच आमच्या हातोटीन दवरचें म्हणल्यार समजून आमच्या हातोटीन म्हणटा आसतना डेफिनेटली इट इज बाय द स्पिरीट ऑफ गॉड. पळयतात म्हज्या हातोटीन म्हणून आमी समजता. ओके, ओके, that is a very very important fruit. ओके, सकड हे गुण
गरजेचेच खंयचे एक चड म्हणून ऑल द 9 कॅरेक्टर्स आर सो गुड दॅट वेन दे आर टुगेदर बिकॉज ऑफ लव ऑफ गॉड ते बारी सोबीत जावन एकल्याच्या व्यक्तित्वांत दिसतात. ओके, दॅट इज द ब्युटी, इनर ब्युटी अँड वील बी सीन आउटसाइड. हांवें सांगलें हें फळ भायर दिसून येता म्हणून आनी भायर खावंक हेरांक मेळटा. ओके, इट हॅज टू बी इटन बाय अदर्स. ओके, हेरांक हाचे तावन ब्लेसिंग जाय. बळेपण स्वादमन म्हणून बरयलां कोंकणींत, इंग्लिशांत सेल्फ कंट्रोल म्हणून बरयलां, और टेम्परन्स म्हणून बरयलां KJVंत. ओके, मिनींग द सेम, सेल्फ कंट्रोल. What is self-control? It is the control of everything in a person's life by the Holy Spirit impacting in his life. एकल्याच्या जिवितांत पळयतात इम्पॅक्ट आसले वरवीं, तो भितर आसले वरवीं पळयतात बरो नासले वरवीं ताच्या जिविताचे हर एक संगत्यो नियंत्रणार आसतात म्हणून पळयता, नियंत्रणार येवंक जाय. And one thing is very important to know that this world is without control. ह्या संवसारांत सेल्फ कंट्रोल म्हणलें ना. दिस सोसायटी हॅज नो सेल्फ कंट्रोल. ह्या सोसायटींत, ह्या समाजांत, ह्या संवसारांत सेल्फ कंट्रोल ना. ओके, बिकॉज देर इज नो सेल्फ कंट्रोल इन दीस वर्ल्ड. वॉट वी सी आउट ऑफ कंट्रोल. ओके, सगळ्या कडेनी आउट ऑफ कंट्रोल सिट्युएशन वी सी. वाय? बिकॉज द सोसायटी इज गॉन बियॉन्ड कंट्रोल समटायम्स. ओके, देखून तितले पुरो क्रायम घडतात. वाय सो मेनी क्रायम्स? वाय सो मच ऑफ evil all around? Why कोर्ट केस बरो नासतात? ओके, होल ओवर द वर्ल्ड. ओके, ते नियम असले ते पाळिनात. ओके, रॅश ड्रायव्हिंग ऑर केसेस, आउट ऑफ कंट्रोल सोसायटी. अँड ओनली द गॉड कॅन इंटरवीन अँड ब्रिंग दॅट कंट्रोल. ते कंट्रोल हाडीचे जाल्यार देवान मात्र हाडूंक साथ, आनी ते आमचे केदाळी मागणी जावं. कोटेपण कितलें आउट ऑफ कंट्रोल गेला म्हणटा, भ्रष्टाचार इज टू आउट ऑफ कंट्रोल हो कितें. ओके, इन एवरी फील्ड दॅट इज द सिच्युएशन. ओके, सो नाव हाऊ टू ब्रिंग द कंट्रोल? Only for God's people through the Spirit of God. God's people should live a controlled life. आमी पवित्रत्म्याच्या बळान ते एक कंट्रोलर आमचे जिवीत आसूंक जाय. ओके, सो दिस इज अ वास्ट सब्जेक्ट. ओके, थोडे सांगचे मात्र आमी पळोवंक साद ह्या वेळार कितें म्हळ्यार पवित्रत्म्यान वो कंट्रोल आमचे थंय हाडटे म्हणटा आसतना पवित्रत्म्याक आमच्या ओप्पिगे नासतना कंट्रोल करूंक जायना. ओके, Holy Spirit cannot independently do in us without our submission. Okay, can Holy Spirit do independent of us? No. Can we do without the Holy Spirit? No. आमी पवित्रत्म्याच्या भायर पवित्रत्म्याची कुमक नासतना करूंक शकना, आनी पवित्रत्मय आमचे ओप्पिगे नासतना, आमचे समर्पण नासतना करूंक शकना. दॅट्स अ इम्पॉर्टंट प्रिंसिपल. सकट फ्रूट तशेंच, बट एस्पेशली हांगासर आनी समजत आसतना पवित्रत्म म्हाका कंट्रोलर दवर म्हणटा आसतना आमी ताका कंट्रोल करूंक अवकाश करचें जावन आसा. आय से यस लॉर्ड, आय वॉन्ट यू टू कंट्रोल मी. एंड देन दॅट एग्रीमेंट एक जावन आसूंक जाय. म्हजी आत्मा आनी पवित्रत्मा, म्हजें मन आनी पवित्रत्म्याचें मन. माय विल हॅज टू गो वीथ हीज विल. ताच्या त्या एका कुशेक म्हजी खुशी वळख जावन आसल्यार मात तें सांगता साद जावनचें जावन आसा. ओके, एनी एरिया ऑफ आवर लायफ्स having control, mastery over our own desires, especially where all there are certain areas we will study. खंयसर आमी कंट्रोलर हाडूंक जाय म्हणून. सो पयले आमी पळयता कशें ते कंट्रोल आमचे ते येवंक जाता म्हणून. आत्म्या मरिपत म्हणून आमी समजता बॉर्न अगेन पर्सन्स, द स्पिरिट ऑफ गॉड इज देयर. हाऊ डज ही ब्रिंग कंट्रोल इन अस? नाउ दिस कॅरेक्टर इज गॉड्स कॅरेक्टर, होली स्पिरिट कॅरेक्टर. ओके, कंट्रोल. गॉड इज ऑलवेज ऑपरेटिंग इन हिज ओन वे ऑफ इंटिग्रिटी अँड कंट्रोल. ओके, सो बॉर्न अगेन जाता आसतना आमचे ते नेचर पवित्रत्मा हाडटा. खंयचे सारकें न्ही म्हणून कळोवचे खातीर तो आमकां तो आत्मा दिता. 2 Timothy 1:7 वाचन जाल्यार द होली स्पिरिट इज अ स्पिरिट ऑफ द स्पिरिट दॅट ही गिव्स अस. 2 Timothy 1:7 इज द स्पिरिट ऑफ सेल्फ कंट्रोल. देवान आमकां भियोंक करता तो आत्मा दिवंक ना, बळवंत मोगाळ आनी स्वनियंत्रित करता तो आत्मा दिला. ओके, दॅट्स अ करेक्ट ट्रान्सलेशन कोंकणींत. ओके, ओरिजिनल ग्रीक बायबलांत हांव ट्रान्सलेट करतना तेंचें कितें आसा? नॉट ऑफ स्पिरिट ऑफ फियर बट ऑफ पावर, लव अँड साऊंड मायंड. न्ही, साऊंड सेल्फ डिसिप्लीन म्हणून आसा, ऑर सेल्फ कंट्रोल म्हणून आसा इन द ओरिजिनल ग्रीक भाशेंत. सो द स्पिरिट दॅट गॉड हॅज गिवन, देवान दिवन सामको आत्मो सो नियंत्रीत करचो आत्मो जावन आसा. ಕನ್ನಡನ ಶಿಕ್ಷಣದ ಆತ್ಮವನ್ನು ಬರಲ್ಲ, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಶಿಕ್ಷಣದ ಆತ್ಮ ಅಲ್ಲ, ಸ್ವನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡುವಂಥ ಆತ್ಮ. ಓಕೆ, ತೂಕ
कंट्रोलर दवरूंक सकता तसलो आत्मो ताणें दिला. ओके, दॅट्स वॉट वी अंडरस्टँड. द सेल्फ कंट्रोल इज सच इम्पॉर्टंट कॅरेक्टर दॅट वी ऑल हॅव टू हॅव. हाच्या विशयी मस्त टिचींग आमकां मेळना. ओके, इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट टिचींग that we know what is self-control in our lives. Okay, so to devan nimso poitatna nimcho जावन आसा. So thirdly, we grow in it within ourselves in our relationship with God. देवा सांगत आत्म्या सांगत आसले आमच्या एका अन्योन्यतेन संबंधांत आसो न्हू ते सेल्फ कंट्रोल नेचर आमी बिल्डअप करचे जावन आसा. ओके, then we will grow in this with others also. एकामेकांतय तो सेल्फ कंट्रोल आमी ग्रो जाता आनी तशेंच आमी सेवा करतना सेवाक विशेष तरेन सेल्फ कंट्रोल आमकां मस्त गरजेचें जावन आसा. सो गॉड एक्सपेक्ट्स अस टू लिव इन सेल्फ कंट्रोल एंड द प्रिंसिपल अगेन द सेम. फिलिपियन्स 2:12-13 आमकां करता आसलें वचन. फिलिपियन्स 2:12-13 देव आमचे भितर काम करता वर्स 13 आनी ते विलिंगनेस आमकां साथ जायचें तसो ते आमकां खुशी करूंक चलयता. आनी वर्स 12 कितें म्हणटा, आमी वर्कआउट करता. वी विल बी एबल टू डू इट बिकॉज ही लीड्स अस टू डू. आमी करूंक पळयतलो आमकां त्या प्रमाणे चलयता. बट द पॉयंट इज विलिंगनेस, आमचें सबमिशन. ओके, आय से आय वॉन्ट टू डू इट, आय वॉन्ट इट एंड वी आर टू लिव इट आउट. आमी तें वर्कआउट करना जिवनचें जावन आसा. गॉड कंटिन्युअसली वर्क्स इन अस, वी कंटिन्युअसली वर्क इट आउट. ओके, सो सेल्फ कंट्रोल इज बेसिकली ए कंट्रोल ऑफ विल. आमची खुशी ताका समर्पण दिवन त्या कंट्रोलर दवरचें जावन आसा. म्हळ्यार तो कशी खुशी व्हरता गे तेंच करचें जावन आसा. सो यील्डिंग टू द होली स्पिरीट, सबमिटींग टू हिम एंड ही प्रोड्युसस दीस फ्रूट. वो फळ हें फळ आमचें तें पळयतत मो आसा अशें करता होली स्पिरीट. सो प्रोवर्ब्स 25:28 सांगता. ओके, हें वचन आमी वाचया. प्रोवर्ब्स 25:28. लास्ट वचन प्रोवर्ब्स सांगता मुनियाच्या बुकान 25:28. आत्मसंयम नातलेलो मनीस वोंटी कोसलोन पडलेल्या उक्त्या शहरा बरी. ए मॅन विदाउट द कंट्रोल ऑफ हिज स्पिरीट. हांगा स्पिरीट म्हणटा आसतना ओके इज लायफ. ओके, कंट्रोल नातलेलो मनीस वोंटी कोसलोन पडलेल्या उक्त्या शहरा बरी मीन्स हिज लायफ इज अस्तव्यस्त. थंय कंट्रोल उरना. ओके, ही हॅज लॉस्ट द होल लायफ इन हिज हँड्स. ही हॅज लॉस्ट इट. ओके, सो आत्म्याचे संयम म्हणटा आसतना एका मनीस ताचें जिवीत ओके संयमान दवरना जाल्यार ओके इफ इज नॉट एबल टू कीप इट इज इन कंट्रोल ही हॅज लॉस्ट एवरीथींग. ताणें एक उक्तें शहर नाच जमचें बरें. ओके, त्या प्रमाणे लायक ए सिटी विदाउट वॉल्स आर कोलॅप्स्ड, द एनिमीज विल कम एंड डिस्ट्रॉय. तो वैरीच्या हातांत संपडलें बरें. ओके, सो दॅट इज द मिनींग. Proverbs 25:28 वाचलें. मागीर टायटसाच्या बुकांत विल रीड वन वर्स इन न्यू टेस्टमेंट. टायटस 1:8 आमी वाचता. ओके, एकल्या धर्माध्यक्ष जावन आसचो कारभारी तो निर्दोशी जाय वर्स 7 हट्टी रागिश्ट अमल करूंक सांबाळून जावं नये. वर्स 8 सैरांक सत्कार करतलो, बऱ्या सालीक प्रोत्साह दितलो, शाणो प्रामाणीक बागेवंत आनी स्वनियंत्रण आसलो जाय सेवाक. ओके, स्वनियंत्रण आसलो जाय आनी चॅप्टर 2 घेता आसतना टायटस 2:2 विल रीड. ओके, खरी शिकवण. तूं खरें शिकवणें कितें ताळ पडटा तें मात्र शिकय. टायटस 2:1. 2:2 जाणटे ददले संयमी गनादीक आनी शाणे तशेंच तूं बाबरतान मोगांत आनी सोशणिक्यान तिरसण्यान आसा जाय म्हणून बूत सांग. सो टायटसाक पावल बरयता. ओके, ददले जाणटे ह्या प्रायान आसले ह्या वाडटा आसतना क्रिस्त तें कशें आसूंक जाय, संयमांत आसूंक जाय, सेल्फ कंट्रोल तांचे तें आसूंक जाय. दीज आर द एसेन्शियल्स ऑफ क्रिश्चन्स हॅविंग सेल्फ कंट्रोल. ओके, आतां मुखार आमी पळया सेल्फ कंट्रोल खंयच्या भागांत आमकां गरज म्हणून पळोवचें जाल्यार हरियका संगतीनी मितवा गिरोध म्हणटा आमी. मीत मिरवून खंयचीय संगत केल्यार ती लॉस वेस्ट जाता. ओके, इट बिकम्स बॅड. ओके, हरियका संगतीनी ओके मीत आसूंक जाय आनी एस्पेशली फ्लॅशली थिंग्स वी शूड बी एबल टू ब्रिंग अंडर कंट्रोल. ओके, आमची कूड कंट्रोलाक हाडच्या भशेन पावल सांगता 1 कोरिंथियन्स चॅप्टर 9 वर्स 27. हांव म्हजी कूड म्हज्या कंट्रोलार दवरता. सो सेल्फ कंट्रोल बेसिकली नंबर 1 इज रिक्वायर्ड इन अवर बॉडीली लिव्हिंग. आमच्या
फ्लॅश कंट्रोल जाय. वी आर नॉट लेड बाय द फ्लॅश, वी आर लेड बाय द स्पिरीट. आमी रक्ता मांसा म्हणे जियेना पळय तें हांव जियेता. दॅट्स वाय बॉर्न अगेन. द स्पिरीट ऑफ गॉड इज इन अस. बट हाऊ डू यू अप्लाय द सेल्फ कंट्रोल? वेर डू यू अप्लाय? नंबर 1, अप्लाय इट इन द एरिया ऑफ वर्ल्डली डिझायर्स. ओके, एकली 7-8 संख्या आसात. ओके, विच आर द एरियाज आमी सेल्फ कंट्रोल एप्लाय करूंक जाय. आमचें जिवीत आमी तुकून पळोवंक जाय आनी आमकां कळटा. मे द होली स्पिरीट हेल्प अस. क्विकली पळोवचें जाल्यार नंबर 1 इज इन द एरिया ऑफ the worldly desires. Okay, 1 John 2:15-16 आमकां कळीत आसा. ओके, द लस्ट ऑफ द आयस, लस्ट ऑफ द फ्लॅश एंड प्रायड ऑफ लायफ. ह्या एरियांत एस्पेशली आयस कितें पळयता आमी कंट्रोल. ओके, फ्लॅशच्या विशयांत. ओके, इवन द बॉडीली लस्ट. ओके, थंय त्या एरियांत वी नीड एक्स्ट्रीम कंट्रोल. कितें म्हणल्यार हो संसार पाड जावन आसा. दोळे आमकां तिसून वडटात. अत्म्यांत मोखांत मात्र आमी तें कंट्रोल हाडूंक शकता. We know the life of Joseph. Joseph was able to control because he had the fear of God. देव भिरांत ताका आशिल्ली. At the same time, he did not fall into that temptation. थंयसर ताका जैत मेळ्ळी म्हणून आमी पळयता. सो फ्लॅशली डिझायरा वयर आमकां सेल्फ कंट्रोल जाय. वर्ल्डली डिझायर वयर आमकां सेल्फ कंट्रोल जाय. वर्ल्डली डिझायर म्हणटा आसतना दोळे कितें पळयतात. सो सेकंड एरिया इफ आय से इट इज द एरिया ऑफ स्पेंडींग मनी. रेकलेस स्पेंडींग मस्तपटी आमी करता. खंयची गरज आसा की गरज नासलें की एक्सपेंडिचर दुंदू तना म्हणटात आमी. As Christians we should to evaluate. I am evaluating my life. What I am spending for? Is it worth spending? Is it worth buying? या आनी एकल्यान काण येयलें तेंच म्हाका जाय गे म्हणून. ओके, देर इज ए अनकंट्रोल्ड स्पेंडींग इन दीस वर्ल्ड. ह्या संवसारान जाता. बट डू वी डू दॅट? ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अनकंट्रोल्ड स्पेंडींग. ओके, सो इवॅल्युएट इन दॅट एरिया. त्या एरियांत आमी चॅक करूंक जाय. Needless spending, needless waste of money. Okay, how do you spend? So the self control in that area. Holy Spirit will teach us and we are able to restrict that. थोडे फुडें आमी गमन दिना जावंक पुरो. ओके, कितलें वेस्ट जाता आमच्या घरांनी या आमी स्पेंड करना काण घेवन एंड देन वी नेवर यूज इट, थ्रो इट, एक्सपायर जाता. ओके, सो दीज आर द एरियाज वेर वी नीड टू बी एप्लिकेबल. ओके, हाऊ केअरफुल वी आर इन स्पेंडींग मनी एंड कंट्रोल ऑफ दॅट. ओके, आमच्या भुरग्यांक कितलें एक वेस्ट करतात भुरगीं. ओके, वी नो राग येता दिनासल्यार रावंक जायना. पॉकेट मनी म्हणटा वेन यू गिव द पॉकेट मनी हाऊ बॅडली दे स्पेंड. ओके, तें एक सेल्फ कंट्रोल आमी शिकोवंक ना जावंक पुरो. संवसाराची ती एक संगत आमच्या कुटुंबांनी आयल्या जावंक पुरो. सो बट वी नीड टू आस्क द होली स्पिरीट हेल्प अस दॅट वी वील बी सेपरेटेड. ओके, वी विल नॉट बाय थिंग्स वीच आर नॉट रिक्वायर्ड. वडान जावन जाल्यार सेल्फ कंट्रोल इन द एरिया ऑफ स्पेंडींग वेरी इम्पॉर्टंट. इन द एरिया ऑफ वॉट वी सी वी वॉन्ट. नो, वी डोंट नीड दॅट. ओके, खंयच्या पास जाले आमी एक एडवर्टायजमेंट येता. सो मेनी एडवर्टायजमेंट अनवॉन्टेड. वी ट्राय टू बाय इट. आतां युट्यूबार केन्ना काल मेसेज आयकले ती एडवर्टायजमेंट येता. इट विल अट्रॅक्ट, इट विल टेम्प्ट यू. ओके, सो हाऊ केअरफुल वी कॅन बी ओवर दीस टेम्पटेशन्स. सेल्फ कंट्रोल इन दॅट एरिया देव आमकां कुमो करूं दी. ओके, टू हॅव द सेल्फ कंट्रोल इन दॅट एरिया. एंड इन द एरिया ऑफ नंबर 3 इज होर्डिंग मनी. या कितें म्हणटा आमी दुडवाची आशा आनी एक तरान. 1 Timothy 6:10 द लव ऑफ मनी इज इविल ऑफ ऑल थिंग्स. कॉज ऑफ रूट ऑफ ऑल इविल. सगळ्याकी वायट कारण पयशांची आशा म्हण. ओके, सो देर ऑल्सो प्लेजर्स. सो नंबर 3 इज इन द एरिया ऑफ प्लेजर्स. ओके, टू मच ऑफ प्लेजर्स इज ऑल्सो बॅड. ओवर प्लेजर्स. केदाळाय म्हाका प्लेजर जाय म्हळ्यार. ओके, इट लीड्स वी नीड सेल्फ कंट्रोल इन दॅट एरिया. Okay, entertainment म्हणटा हांव थोडे फावटी. मे बी टू मच ऑफ डुईंग थिंग्स. एनीथींग एक्स्ट्रीम इज बॅड. ओके, देर हॅज टू बी ए मॉडरेशन म्हणटा आमी. मितवागिरतलें. ओके, ते मीत मुरून वचनात. 1 Corinthians 9:27 आय विल ब्रिंग माय बॉडी अंडर कंट्रोल. ओके, नंबर 4 इज द एरिया ऑफ स्पीकिंग, टंग. ओके, ते आमकां मस्त पटी आमी समजलें. जेम्स 1:19 आसा. जेम्स चॅप्टर 3:2 आसा जाकोबाच्या बुकांत. Control of tongue, uncontrolled speaking. Okay, every mistake we do because of the tongue उलोवण्यांत. Okay, थंयसर आमकां सेल्फ कंट्रोल जाय. नंबर 5 इन द एरिया ऑफ इमोशन्स. आमच्या इमोशना वयर, भावनेकडो, रागा वयर सेल्फ कंट्रोल जाय. ओके, everyone gets angry fast. Why should we get angry fast? That's the nature of this world, our flesh. But the spirit has to give us victory in that area. The nature of self-control in the area of anger, emotions. Ephesians 4:26 सांगता. James 1:20 सांगता. Be slow to anger, slow to speak. Proverbs 14:17. Proverbs and मस्त वचनां आसात.
सकट पळोवची गरज ना. Ephesians 4:31-32, Proverbs 16:32 ह्या पुरो वचनांत आमी पळयता हाव इम्पॉर्टंट टू हॅव अवर टेम्पर अंडर कंट्रोल. आमचें इमोशन कंट्रोलर आसूंक जाय म्हणून. ओके, इवन द इमोशन ऑफ सॉरो, थोडे फावटी दूख जाता, बट अनकंट्रोल्ड सॉरो दॅट विल लीड टू डिप्रेशन. ओके, दुखांत ती आमकां संयम येवंक जाय, पळयतात कुमा करूंक जाय टू कम आउट ऑफ दॅट सॉरो. ओके, सेल्फ पिटी एंड ऑल दीज एरियाज, सेल्फ कंट्रोल इन दीज एरियाज देव आमकां पळयतात कुमा करूंक जाय. तशेंच अनकंट्रोल्ड नंबर 6 इज थॉट्स, आलोचने वयर. ओके, थॉट्स वेतात खंय पुरो येतात. Bring the thoughts into control by the Spirit of God and the Word of God. Okay, thoughts वयर आमकां नियंत्रण नासल्यार डे ड्रिमींग जाता आनी डे ड्रिमींग विल एंड इन बॅड. ओके, ड्रीम ओनली अबाउट द वर्ड ऑफ गॉड, संवसारा विशयांत न्ही, सर्गांच्या विशयांत ड्रीम करूंक जाय. ओके, गुड थिंग्स अबाउट वॉट गॉड वूड डू थ्रू मी, म्हज्या जिविता मुखांतर देव कितें काम करूंक शकता त्या विशयांत आमी आलोचना करचें जाल्यार आलोचना, बऱ्यो आलोचना देव दिवन दी. ओके, टेक अवे एवरी थॉट्स, ब्रिंग इन टू कॅप्टिविटी म्हणटा देवाचें उतर. ब्रिंग एवरी थॉट इन टू द कॅप्टिविटी ऑफ क्रायस्ट. क्रिस्ताच्या आलोचनेक तुमच्यो आलोचना हातोटी काडया म्हणून. सो दॅट्स द आमी एफर्ट घालूंक जाय विथ द एफर्ट ऑफ द स्पिरीट ऑफ गॉड. पळयतात तुमकां चलयत आसतना देखून फिलिपियन्स 4:8 सांगता अबाउट अवर थॉट्सा विशयांत. सेकी भाव भयणो, जें कितें सत, जें कितें मर्यादेचें, जें कितें निर्मळ, जें कितें नितीचें, मोगापात्र आनी बरें मोनापात्र. ओके, फिलिपियन्स 4:8 तशेंच उत्तम म्हणून तुमी लेखचें आनी होगळीक फावो जाल्लें तशें संगतीचेर तुमी चिंतून पळया. गमन म्हणून बरलां, थिंक ऑन दीस थिंग्स. इंग्लीश क्लियरली सांगता, थिंक अबाउट द थिंग्स विच आर गुड, विच आर रायचियस, विच आर होली, विच आर प्युअर, विच आर लविंग, विच आर ऑफ हॉनरेबल. ओके, हाच्या विशयांत आलोचना करया. मे द होली स्पिरीट गिव अस गुड थॉट्स टू थिंक. डेफिनेटली ही गिव्स द वर्ड ऑफ गॉड. देवाची उतरां आमकां धाडाय, बरें आलोचना ध्यान करूंक तो आमकां शिकयता. सो नेवर हॅव अनकंट्रोल्ड थॉट्स. सो नंबर 7 स्पीक अबाउट द लेझीनेस. ओके, हाव मच लेझी जावन आसतात. कंट्रोल ओवर लेझीनेस, कंट्रोल ओवर स्लीप, ओवर स्लीपिंग, ओवर डुईंग एनीथींग. ओके, लेझीनेसा विशयांत देवाची उतरां मस्त आसा. प्रोवर्ब्स 10 आसा 4 and 5. ओके, Proverbs 13:4, Proverbs 6:9-11 हें आमी ध्यान करयात. हें कितें बरोवन आसा. लेझी मॅन विल नॉट बी प्रॉस्परस, वन हू स्लीप्स इन द हार्वेस्ट. ओके, लुंतना. डिलिजंट पर्सन विल बी ऑलवेज ब्लेस्ड. कोण हार्ड वर्क करता गे, डिलिजंट जावन आसता गे, ताका ब्लेसिंग जाता. सो ओवर स्लीपिंग ऑर ओवर लेझीनेस इज ऑल्सो ए बॅड थिंग. सिन जावन आसता तें, अळसाय जावन बरो नाशें. ताचे वयर आमकां कंट्रोल जावंक जाय. आवर चिल्ड्रन ऑल्सो वी नीड टू टीच देम नॉट टू बी ओवर स्लीपिंग. हें आतां डिफिकल्ट जावन गेलां म्हणून दिसता ह्या संवसारांत. बट मे बी वी कॅन एप्लाय द प्रिंसिपल ऑफ गॉड्स वर्ड टू बी मोर एक्टीव पीपल. ओके, देखून ह्या संवसारांत ही चड आनी चड ओबिसिटी आनी प्रसडता. कित्याक दॅट इज द नेक्स्ट थिंग. ओके, नंबर 8. Okay, uncontrolled eating. Okay, this is the area where we all need to be also applying. पोटार्द म्हणटा, ग्लटनी म्हणटा. ओके, अनकंट्रोल्ड इटींग, ग्लटनी एक एरिया जावन आसा तें पथक जावन आसा. इज्रायलांचे प्रॉब्लेम थंय जावन आसलें. इजिप्त जावन भायर येयले इज्रायल लोक, आनी इज्रायल लोक इजिप्त जावन भायर येवन दे क्रेव्ड फूड, इजिप्शियन फूड. तांकां आशा जाली इजिप्तचो खाण आमकां जाय म्हणून. दे वर नॉट सॅटिस्फायड वीथ मन्ना. ओके, तांकां देवान दिल्लें सर्गींचें आंजाचें जेवण तांकां रुचीक जाल्लें ना. सो दे सेड दे वर ऑनियन्स अँड गार्लीक इन इजिप्ट. इजिप्टांत सकट बरें आसलें तेंचें जाय म्हणून. वी नो वॉट हॅपन. देन दे क्रेव्ड फॉर मीट. ओके, आमकां खावंक जाय, मांस जाय म्हणून. सो दॅट वॉज वन ऑफ द एरियाज where God will teach us about overeating. एक्सेस खावचे प्रमाणे ह्या दिसांनी त्या प्रमाणे आसा ह्यो समाज, सोसायटी, फास्ट फूड आनी आयले उपरांत. सो हाऊ डू वी एप्लाय? सो वेरी वेरी इम्पॉर्टंट दॅट वी आर एबल टू ब्रिंग अवर बॉडी अंडर सबजेक्शन. कंट्रोलाक हाडूंक देवाच्या आत्म्याच्या बळान. देखून 1 Corinthians 6:13 सांगता. ओके, लेट्स रीड 1 Corinthians 6:13. काण पोटा पसत आनी पोट कणा पसत म्हणले एक सांगणी न्हीज. पूण हें आनी तें दोनी देव एक दीस नाश करतलो. कूड व्यभिचारा पसत न्हय, ती सोम्या पसत, आनी सोमी कुडी पसत. सो खंयच्या विशयांत ती आनी व्यभिचारा विशयांत ती बरोवन आसा. ओके, इट इज नॉट फॉर दॅट.
सुम्या पसत असा कूड म्हणून केदळा कूड सुम्या पसत म्हणून आम्ही करेक्ट समर्पण दिता कूड Romans chapter 12 असले बरी 1 and 2 it becomes easy to come bring under subjection self control आमकां हाडूंक साथ जाता okay so the Holy Spirit will enable us to be careful in what we are eating okay we have to pray to the Lord and ask ते craving असता आमकां थोडे that the flesh will craves आमकां ते कांय नासतना रावंक जायना थोड्यांक आयस्क्रीमाचे वयर इतलें क्रेविंग ते स्टॉप करूंक जायना थोड्यांक आनी एक कालेंकी क्रेविंग असता so these cravings are of the flesh we can't overcome in our strength but when we surrender to the Lord and say Lord I don't want to be craving in this देखून मस्त diabetes sugar सर्जनचे कित्याक because of overeating of sugar so we know when we have fiber diet and when we have careful in dieting त्याला कंडिशन मस्त पिडा शिडा उणें जाता म्हणून आमी जाणाव it's always taught it's always told be careful about what you eat okay कितें तुमी खातात त्या विशयांत okay so 1 Corinthians 6:13 is very important that body is the temple so the temple आमी correct food दिवंक जाय okay the Spirit of God would help us to keep it under control so that's why eating and drinking also now here is another important principle that we need to learn what do we drink okay so we cannot drink alcohol according to 1 Timothy 5:23 केदळा देवान पावलाक सांगलें पावलान तिमोथीक सांगलें तुज्या पिडा उणें जावचे पसत या टू कंट्रोल युअर इन्फॉर्मिटी नॉट ओनली ड्रिंक वॉटर ड्रिंक सम वाइन ऑल्सो ह्या फुडें उदक मात्र पिवचें सोड 1 Timothy 5:23 तुजे जिरवणेक तशेंच तवळ तुका दोस्त ते पिडे खातीर थोडो वायन घे म्हणून नाव दीस वर्ड इज अबाउट मेडिसिनल यूज ऑफ वायन इट कॅनॉट बी extrapolated to say I can do anything I want no we can't okay the temple of God cannot be intoxicated देवाची कूड आमची कूड देवाक समर्पण जाल्ली इंटॉक्सिकेशनाक अप्लाय करून नजो ऑफकोर्स बेब जायना म्हणतो आमी विल नॉट बी ड्रंक विथ वायन बट वेन द स्पिरिट ऑफ गॉड इज देर Ephesians 5:18 सेम टायम वी कॅनॉट बी इंटॉक्सिकेटेड या आम्हाला जावचे एक अवकाश आमी दिवंक सोडून नजो ओके थोड्यांनी सांगचे हांवें आयकलां ओके जेजून काना शहरांत वायन केलो उदक घालें वायन करून पियंक गेलो या दॅट वॉज द कल्चर इन वीच दे वर ड्रिंकींग इन ए मॅरेज सेटींग नॉट फॉर गेटींग ड्रंक जावचे पसून ते पियनातले तांचें तें कितें आसलें दॅट वॉज ए कल्चरल सेटींग वेर दे हॅड दीस juice instead of juice wine was there okay real wine only it was okay I mean grape juice म्हणून convert करची गरज ना it was wine but it was not for making themselves drunk condition nahi so with that principle लोक misunderstand करता even believers it is a big debate in western world okay थोडे पास्टर सांगतात पियेत म्हणून आणि एका पास्टरान सांगले हांवें सूख केली पिवन म्हाका देवाच्या आत्म्यान कळीत केलें हांवें सूख केल्या म्हणून so he was confessing I should not have drunk I drank and then went to ministry I could not do the ministering so these are all the points where we have to be careful थोडे पटी कित्याक म्हळ्यार देवाची सेवा करता आसतना आनी देवाचो लोक जावन आसतना सेवा मात्र आमी आसता आसतना आमी एग्जाम्पल जावन आसूंक जाय सो वी कांट बी टेकिंग लिटल एंड देन इट बिकम्स मोर इल्लेशें काणजेलें मागीर चड काणजें म्हणून जाता सो देर हॅज टू बी वेरी वेरी मच केअरफूल देखून 1 Corinthians 6:12 सांगता म्हाका सक्कड करूंक परमिशन आसल्यार हांव सक्कडांक हांव करचो ना म्हणून 1 Corinthians 6:12 हांवें कितेंय करयत म्हूण तूं म्हणसी पूण हांव कितें करतां तें सक्कड म्हज्या बऱ्याक पडना हांवें कितेंय करयत वय पूण कित्याचोय हांव गुलाम जावचो ना सी गुलाम जावचे चान्स आसता इल्लेशें करता कितेंय करता म्हणून गुलाम जावंक चान्स आसता देन दॅट बिकम ए हॅबीट देन बिकम्स ए आय कॅनॉट डू विदाउट इट दॅट इज द डेंजर थिंग सो देखून आमी जागृत आसूंक जाय तशेंच 1 Corinthians 10:31 सांगता दॅट्स वाय वॉट यू डू 1 Corinthians 10:31 वॉट एवर यू डू इट शूड बी फॉर द ग्लोरी ऑफ गॉड म्हजी जाप इतलेच खातात पियेतात वा कितेंय करतात तें सगळें देवाच्या महिमे खातीर करा थंय मस्त प्रॉब्लेम आसले कोरिंथियन सभेंत अबाउट बोंबांक दिल्लें काय येतगी नुजोगी दुबाव तें दॅट्स वॉट ही इज एक्सप्लेनिंग एंड फायनली ही सेज दीस इज वॉट वीक ब्रदराक तूं एक आस्कत आसल्या विश्वासीक अडकळ हाडूंक तूं करनाका म्हणटा तो तेच्या मागीर एस्पेशली देवाक महिमा जाय खातात पियेतात कितेंय करतात आनी सगळें देवाचे महिमे खातीर करा आनी तें चिंतून पळय जाय वेदर गॉड इज ग्लोरिफायड थ्रू माय एक्शन्स ओके वे ऑफ माय इटींग वे ऑफ माय लिविंग वे ऑफ माय डुईंग थिंग्स ओके so the Spirit of God will reveal to us
एनीथिंग आय डू विदाउट faith, it's the sin म्हणतो देवाचे उतर. Okay, Romans 14:23 is written, anything out of without faith is sin. In other words, if it is not for the glory of God, or if I am doing casually or without knowing, okay, ते पत्काक कारण जाता म्हणून Romans 14:23 तसा. So may we be careful in the way we are conducting ourselves in our daily living, especially in the area of self-control. Okay, even Proverbs 25:16 was earlier. Yeah, you could have read before. When you time was here, Proverbs 25:16. तुका मोव मेळत जाल्यार जाय तितले मात्र का ना जाल्यार तुजें पोट बरोवन ओंगची. ओके, दिस इज द प्रिंसिपल ऑफ सेल्फ कंट्रोल ऑफ इटींग. ओके, तुका मोव मेळ्ळ्यार या स्वीट मेळ्ळ्यार जाय तितले मात्र का ना जाल्यार ताचो परिणाम पाड जातलो म्हणून. ओके, मुणयाच्या बघान मस्त सांगते आसा तेंचर योन चॅप्टर 23 आसा वर्स 1 to 3 भाशेन मुणयांचो बूक चॅप्टर 23 1 to 3. Proverbs 23 1 to 3. तूं अधिपतीच्या वेळार जेवणाक बसून आसतना तुज्या मुखार जें कितें आसा ताका लक्ष दी. तूं एक व्हड कवगो जाल्यार तुज्या ताळ्याक सुरी घाल. ओके, ताची पक्वना आशे नाका कित्याक ती गताचें गताचें काण. ओके, put a knife on your throat, in other words control your way of eating. Okay, so must कडेन बरोवन आसा Proverbs book chapter 23 20 21 and आसा how to control yourself. So these are the areas in which we must be careful in about controlling our way of eating, way of conducting. Okay, self control is such an important character. The spirit of God आमकां कुमक करून दिपयतात मग सेल्फ कंट्रोलान आसशाक स्वनियंत्रणान आसशाक आनी केदाळाय आमी त्या मीत मिरवून खंयचेंय करीन अशें तो आमकां कुमक करून दी. आनी मीत मिरवून करचें काली देवाचें कामात या देवाचें सेवेंथ तें सरी आमकां गुत आसा. ओके, इट्स ऑलवेज गॉड एंड मी, देन माय फॅमिली हॅज टू कम, देन ऑफकोर्स आय शूड नॉट बी नेग्लेक्टिंग द फॅमिली. तें आमी शिकता आनी तशें तो भुरग्यांक पळोवचे विशयन ती. आनी देर हॅज टू बी ऑलवेज बॅलन्स एंड गिव प्रायोरिटी टू गॉड. देवाक आमी पयलीं स्थान दिवचें जावन आसा. So self-control may be a good fruit that we will develop the way of doing things. आनी किसड आमी ध्यान करयत आनी फायंड आउट करयत खंयचे इंगड एरियान ती आमी सेल्फ कंट्रोलान आसांगी नांगी म्हणून. ओके, सो देवचो आत्मा आमकां कुमक करून दी. मे बी वॉट आय लेफ्ट आउट मे द स्पिरिट ऑफ गॉड रिवील टू यू एंड टू एसेस युअर लायफ टू नो द एरियाज इन वीच ओके वी हॅव टू अप्लाय सेल्फ कंट्रोल. आनी खंयच्या भागांत आमी सेल्फ कंट्रोल करी जाय म्हणून आमी समजूंक दी कुमक करून दी. ऑफकोर्स कामा विशयन तशेंच ओवर वर्किंग. ओके, दॅट्स नो पॉयंट. ओके, देवाचें उतर सांगता ಹೊತ್ತು ಮುಳುಗುವವರೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವವರೇ. ಓಕೆ, ಸೊ ದೋಸ್ ವರ್ಕ್ ಟಾಯ್ಲ್ ಮಸ್ತ್ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಅನ್ನು ಪೈಸೆ ಕಮಾयचे म्हणून. सो दॅट इज ऑल्सो नॉट रायट. ओके, देर हॅज टू बी रेस्ट फॉर द बॉडी. आमच्या कुडीक विषय गरजेचो जावन आसा. एक्सेस विषय न्ही, कितलो जाय तितलो आमी दिवंक जाय. ओके, सो विथ दीस वी विल कंप्लीट द स्टडी ऑन द फ्रूट ऑफ द स्पिरिट. पवित्रात्म्याचें फळ या विशयांत आमी साधारण कवर केलें. ऑल द 9 कॅरेक्टर्स ऑफ द होली स्पिरिट. ओके, फ्रूट ऑफ द स्पिरिट 9 संगत्यो तेंचर आशिल्ल्यो. आनी की आमच्या वैयक्तीक स्टडींत आमी चड शिकून आमी अप्लाय करचें चड गरजेचें जावन आसा. कित्याक देवाचो जीव आमचे थंय आसा, जेजूचो जीव. त्या जिवांत आमी आशिल्ल्या वरवीं पळयतात आमकां हें फळान बरोवन वाडोवंक तो कुमक करचो जावन आसा. ओके, गलेशियन्स 5:22 परतून आमी येता आसतना पळयता. मोग, संतोष, समाधान, सष्णिकाय, दयाळाय, बरेपण, विस्वासीपण, बळेपण, स्वदमान असलेल्या संगतींक नियमशास्त्र लागू जायना. हे गूण आमचे थंय चड आनी चड वाडोवन दिता. ओके, ह्या गुणांनी बरोवन आमी जिवंक देवाचो आत्मो आमकां चलोवन दी. आनी वर्स 23 सांगता गलेशियन्स 5:23 या लागू जायना. 24 जी कोण क्रिस्ताची ताणी आपली कूड तिच्या वडण्या आनी आशा समेत कुर्सार मारल्या. ओके, आनी वर्स 25 आत्म्या वरवीं आमी जियेता देखून आत्म्या प्रमाणे चलया. गलेशियन्स 5:24-25 जी कोण क्रिस्ताची आपली कूड तिच्या वडण्या आनी आशा समेत कुर्सार मारल्या. आत्म्या वरवीं आमी जियेता देखून आत्म्या प्रमाणे चलया. सो वेन वी डू दीस
आमचे कूड म्हणटा आसतना रक्तमास कुर्सार आसा म्हणून आमी जाणान जावन ओके क्रिस्ताची ओके बिकॉज क्रिस्ताचो जीव आमच्या थंय आसा आमी क्रिस्ताचो लोक ओके आमची रक्तमास कुर्सार मारला ओके त्या ज्ञानात आमी जिवंक जाय आत्म्या वरवीं आमी जियेता आत्म्या प्रमाणे चलया सो वॉट वी बिलीव वॉट वी लिव इनसायड अप्लाय आउटसायड त्या प्रमाणे तुमचे जिवीत चलून येवन दी वॉक इन द स्पिरीट बिकॉज यू लिव बाय द स्पिरीट ओके तेंच आमी पळयता आनी फायनली तूं सांगता क्लोज करतना वर्स 26 दावलताच्या आशेन एकामेका हट्ट धरन तिडावचे एकामेचो मोसर करचे हें सगळें पयस करा सो देन अगेन ही कम्स बॅक टू द फ्लॅश तें सांगची गरज नासली पूण परतून हाडलें जाणें ओके वन्स 25 म्हणसर आत्म्याचें सांगल्या उपरांत कितें वर्स 19 सांगलें रक्तमासाचें तेंच करनाकात म्हणून परतून तूं जागवयता अगेन इज रिमायंडींग वर्स 26 टू नॉट गो बॅक टू फ्लॅश ओके रक्तमासाचें काम तुमी करिनाकात म्हणून ओके दॅट्स द वे ही कन्क्लूड्स दीस गॅलेशियन चॅप्टर 5 सो आमी मुक्तीतना आनी मागणी करूंक येता आसतना पळयतना आमकां शिकयले सांगते क्रिस्त थंय आनी क्रिस्त आमकां सक्कड आनी सक्कड ओके क्रिस्तस सक्कड आनी सक्कडान थंय ओके सो आमच्या हर एका थंय सो तो काम करीन आसा क्रायस्ट इज ऑल एंड इन ऑल क्रिस्त सक्कड आनी सक्कडान थंय ओके सो तो आमकां चलोवन दी ह्या एका आत्म्याच्या बळान बरोवन आमकां आत्म्याचें फळ आमचे थंय वाडोवन येवन दी आनी मागणी करया पळयतात मन कितें आमकां शिकयलां आनी सुमार सांगत्यो क्रिस्ताच्या जिवांत जिवनच्या विशयांत तें आमचें थंय करेन जावं दी आनी पळयतात आमकां बळान बरन चलोवन दी सो मागणी करया बापा आमी तुका अर्गान येता व्हरतो वेळ तुवें आमकां फोव केले पसत तुज्या उतरांत हांव शिकोवंक तुवें आमकां साद केलें क्रिस्ताच्या जिवांत जिवचें कशें म्हणून बापा हें सत आमचे थंय चड आनी चड आत्म्यामारिफांत कार्यरुपांत दिसोन आमच्याक आमी अपेक्षिता अशें तरेन आत्म्याचें फळ ह्या 9 कॅरेक्टर्स कितें आमी शिकल्या कितें आमचे थंय दिसोन येवचे पसत मागता मोगांत आसून हे चड गूण आमचे थंय बरोवन येवचे पसत मागता संतोश समाधान सोंसणीकाय दयाळाय बरेपण विस्वाशीपण बळेपण सदमान आनी हे सर सांगतनी आमी ओवरफ्लो जावचे पसत मागता सगळ्या आमचे हर एकल्याच्या जिवितांत आत्म्याचें हें फळ चडचें पसत भरपूर तरान तें वाडचें पसत आनी तें हाचे वरवीं एकामेकाक ब्लेसींग जावचें पसत तूं आमकां चलय सभा जावन ह्या गुणांनी आमी वाडोवंक तूं आमकां साथ करून मागता सगळ्या कित्याक तुलसी हें फळ आमचें थंय आसा करताय पळयतात ना आनी तुवें करच्याक आमी आमकांच समर्पिता बापा तें कॉपरेशन विथ द होली स्पिरीट आमचें मन आमची खुशी तुज्या कुशेक वळख करना बापा तुवें आमचें तें काम करचें अशें हांव तें साज कर म्हणून मागता सगळ्या आमच्या हर एकल्याच्या जिवितांत हीं फळां वाडोवन दीत आनी सडोवन दीत आनी लोकांक अनबिलिवर्सांक तें टच करचें जावचें पसत मागता सगळें आमचें जिवीतच जावन दी एक साक्ष क्रिस्त आमचें थंय आसा म्हणून तें बरेंपण तांणी पळोवन विसरच्याक आनी तो बरोसो कितें म्हणून आमी सांगूंक तें बळेपण आमचें थंय आसून तें साथ जावन दी आनी विशेशतरेन स्वनियंत्रण आमचें थंय आसचें पसत मागता सगळ्या कितें आमी सुमार संगती पळयल्यो ह्या स्वनियंत्रण आसच्याक आमच्या फ्लॅशच्या वयर आमच्या चिंतना वयर सगळ्या खावच्या विशयांत पियोवच्या विशयांत आमी जियोवच्या चाली विशयांत ओके करच्या कामा विशयांत पयशां विशयांत स्पेंडिंगा विशयांत आनी हर एका संगतीनी सगळ्या आलोचना वयर आमच्या उलोवण्या वयर सगळ्या हे कंट्रोल पळयतात म्हणून आमच्या ते हाडचे पसत आनी आत्मा सांगता एक जावन ह्या सेल्फ कंट्रोलाच्या गुणान आमी बरोवन आसच्या तूं आमकां चलय म्हणून मागता करता तुका अर्गां त्या वेळा पसत तुका अर्गां उलयल्या पसत तुका अर्गां आमकां पळोवन केल्या पसत तुका अर्गां सगळ्या तुज्या उतरां पसत तुका अर्गां तुका अवगडसिता महिमा करता मागता जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान आमेन.